मरोळे दिवे संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. सुधाकर आणि संतोष. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज जय कालिका माता कालवार या संघाचा गोरख. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज गोरख. तर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. डावखुरा फलंदाज सुधा. बॉलिंग ट्रॅकवर गोरख. पहिला चेंडू पेस करताना सुद्धा याला आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस करतोय. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. बाळाच्या माध्यमातून कमालीचा झेल कलेक्ट केला जातोय. पहिला चेंडू आणि पहिला फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. फास्ट ब्रेक थ्रू प्राप्त करणारा गोलंदाज गोरख याला आपण पाहिलं. पहिला चेंडू पेस करताना थोडासा ऑन साइडचा फटका आपण पाहिला होता. फलंदाज सुधाच्या बॅटमधून मिड विकेटला चेरून आउटफील्ड मधून कमालीचा कलेक्ट केला जातोय. पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन येतोय प्रदीप. नेक्स्ट बॅट्समन प्रदीप येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोरख. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज गोरख. आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. एक धाव शॉर्ट पॉईंटला जातोय. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते प्रदीप याला. प्रदीप स्वतःचा आणि संघाचा देखील अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती 1-1. षटक क्रमांक पहिला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीकडे संघ आपण पाहतोय मरुआई दिवे. प्रवीण गोंधली यांचा संघ तालुका क्रिकेटमधून निश्चितच एक चांगली कामगिरी देखील या संघाने केलेली आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोरख. बॉलिंग ट्रॅकवर आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅटल अँड बॅट्समन संतोष. संतोष याच्या बॅटमधून देखील आपण थोडासा डिफेन्सिव्ह फटका पाहिला. रक्षात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढला होता. चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव घेण्याची संधी देखील संतोषाला प्राप्त होते. संतोष देखील स्वतःचा आणि अकाउंट ओपन करतोय. संघात धावसंख्या होती ती 2-2. 1-2. आता मात्र फलंदाज थोडासा शप्पल झाला. तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूची लाईन त्याला रीड करता आली नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या एकदम पुढे सकते. धावसंख्या होती ती 3. 1-3. षटक क्रमांक पहिलं
कमालीची गोलंदाजी आपण पाहिली होती. निश्चित थोडासा आपल्याकडे पद्धत चेंडू ऑन साईडचा फटका देखील घेण्याचा प्रयत्न आपण फलंदाज प्रदीप याच्या बॅटमधून पाहिला होता. मात्र चेंडू येण्याच्या अगोदर कुठे त्याची बॅट रिलीज झाली आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र संतोषाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने फटका, कमालीचा फटका, ज्या फटक्याची देखील नितांत गरज होती. मरोई दिव्य सांगाल तोच फटका संतोषाच्या बॅटमधून. हॉपलीवर चेंडूला सुंदर ऑनराईजचा फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. चेंडू आउट ऑफ लॉंग ऑन सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅटमधून संघात धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती. संतोष बघा, तुम्हाला देखील आता ब्रेकिंग न्यूज असेल. तुमच्या बॅटमधून सुरेख सुंदर एक षटकार देखील आलेला आहे आणि ह्या चेंडूवर देखील आपण षटकार मारला तर स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर दीपक मोहम्मद यांच्याकडे दिले जाणार आहेत 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे बघा. शतरक्षाचा प्रयत्न चांगला होता मात्र स्वतःला जज करू शकला नव्हता आणि चेंडू एका टप्प्याने जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. कमालीचा फटका देखील आपण पाहिला होता. संतोषाच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका चौकार येतो. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुरस्कृत ती 13 धावसंख्या 13. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 महत्वाचा फलंदाज बाद झालेला आपण पाहिला सुधा याला. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी मात्र संघाची धावसंख्या ही चांगली आपण पाहतोय 13 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज सचिन येतोय. चला प्लीज कालवार सांगाल देखील विनंतीशील आपण थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. सचिन, धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात. आमचा आनंद देखील आपण दिल्याबद्दल मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने पुन्हा तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतोय या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं आम्हाला दिले जातात 21,000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतोय. ही स्पर्धा खरोखर संपन्न वगैरे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. तन मन धन ज्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा खरोखरच एक सिंहाचा वाटा आहे. सन्मान्य राजूदादा पाटील, शेतकरी उन्नती मंडळाचे संस्थापक, शैक्षणिक संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयाचं धनादेश कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. कमालीचा चेंडू होता. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय प्रदीप. नेक्स्ट बॅट्समन प्रवीण येतोय. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती आणि परिपूर्ण फलंदाज चेंडूपासून आपण त्याला थोडंसं विभक्त पाहिलं होतं त्याची बॅट आणि एसट्याना भेदणारा चेंडू, कमालीचा चेंडू आपण पाहिलं होतं सचिन याचा. पहिल्याच चेंडूवर सचिन देखील ब्रेक थ्रू प्राप्त करतोय. वेलकम आशिष जाधव, भीम पॅन्थर. आणि मित्र, जेव्हा आपण स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून आशिष जाधव यांचं देखील मी कौतुक करेन. या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी एक मेडल त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. भीम पॅन्थर आशिष जाधव, तुमचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक फुल्यांचा चेंडू, ऑन साईडचा फटका देखील चांगला आहे. चेंडू या ठिकाणी मात्र थोडासा मिसफील करताना शतरक्षक आपण पाहतोय नितीन. हा शतरक्षक आपण त्या ठिकाणी पाहिला. नितीन याला मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नव्हता, परिपूर्ण मिसफील झाला होता आणि चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. या चौकाने सांगा धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17. 2 बाद
17. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील पंच संमत नाहीये. चेंडू शॉट पॉइंटला जातोय. लेग बॅचवर पण एक धाव केली जाते. एकदम संघात धावसंख्या पुढे असते धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरं. दोन दिग्गज संघामधून आपण सामना पाहतोय. मरुई दिवे विपक्ष जय कालिकामाता कालवार. पुन्हा एकदा चेंडूला मोठा फटका आहे आणि बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. व्हाट अ शॉट. कमालीचा फटका पुन्हा एकदा संतोषाच्या बॅट मधून. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग, तुमची नजर असते. काय तिन्ही गोळीचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन झालं होतं आणि अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका देखील आपण पाहिला होता संतोषाच्या बॅट मधून. धावसंख्या साने पुढे सकते ती 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र थोडासा स्वेर मारा आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चुकून करतोय. गमंतर दामणी संघात धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक दुसरा संपता. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. प्रति षटकात आपण विचार केला 13.50 ची सरासरी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र या व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित आहे आणि या प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय मान्यश्री मनीष त्रिपाठी, त्यांच्या समेत युसुफ शेख खान, त्याचबरोबर संजय गाडवे, दिघे साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय संजय गाडवे साहेब देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. जाऊया आपण त्यांचं करूया स्वागत आणि सन्मान. सन्माननीय मनीषजी त्रिपाठी मनीष त्रिपाठी साहेब आज या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित युसुफ शेख खान हे देखील आज वेलात वेल काढून स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. सन्माननीय युसुफ शेख खान ह्या मान्यवरांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर आदरणीय स्वर्गीय दिघे साहेब यांचे कट्टर समर्थक संजय गाडवे साहेब हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय दिघे साहेब यांचे कट्टर समर्थक संजय गाडवे यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान. कमालीची फेक झाली. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट निशाणा साधताना देखील आपण पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संभाजी याला तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज नितीन.
पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं होतं थोडासा आत्मघातकी प्रयत्न केला होता धाव घेण्याचा प्रयत्न असं परंतु फलंदाज महत्त्वाचा बाद होते संतोष कमालची फेक देखील झाली होती एसटीच्या माध्यमातून संभाजी एसटी रक्षकाच्या माध्यमातून सुरेख सुंदर फेक देखील झाली होती सरळ एशियनवर फेक झाली होती आणि महत्त्वाचा फलंदाज धावची स्वरूप बाद झाला होता संतोष नेक्स्ट बॅट्समन सतीश येतोय अतिशय चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज सतीशच्या बॅटमधून चेंडूला सुंदर हुकचा फटका आहे फेक मात्र थोडीशी अंडररम होती मात्र एकच धाव आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल प्रवीण याला ज्याच्या बॅटमधून देखील आपण चांगला चौकार देखील पाहिले चेंडूला शॉर्ट अँड फुलचा फटका कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातो मिडविकेट सीमाच्या बाहेर चौकार थोडासा अपटेकर पद्धती चेंडू होता शॉर्ट पिच चेंडू होता अखूल टप्प्याचा चेंडू फलंदाज शापल होते ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण सुरेख सुंदर पाहिला आणि एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितीन गावदी स्पोर्ट्स मित्र आपण पाहिली सचिन स्पोर्ट पूर्णा ही स्पर्धा कमालीची स्पर्धा होती कमालीचं आयोजन त्या स्पर्धेत होतं आणि त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू चेंडूला सुंदर असा स्वीप केला अतिशय चांगला फटका दोन धाबा कंप्लीट दोन धाबांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे संख्या धावसंख्या होती ती 34 षटक क्रमांक तिसरा मित्रांनो नुकतीच संपन्न झाली आपण एक स्पर्धा पाहिली सचिन स्पोर्ट्स पुण्याच्या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी आपण पाहिली होती गोलंदाजी त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा बहुमान किताब ज्यानं पटकावलं होतं तोच हा गोलंदाज नितीन अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता फलंदाज मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे 3 षटकांच्या अंती 34 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज दीपक 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 34 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज दीपक येतोय जे कालिकामाता कलवार या संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मनपूर्वक हार्दिक स्वागत शाखा प्रमुख चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची ही शेवटची लढत मैदानातून आपल्याला पाहायला मिळते मोरवाई स्पोर्ट दिवे आणि जय कालिका माता कालवार
बघूया इथे चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार शॉट फाईन लीग आणि शॉट थर्डमॅन रिझन मधून 4 धावांसाठी आहे तो चौकार आणि चौकारांनी धावसंख्या वाढून झाली ती 39 धावा. अगदी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेले गोलंदाज विवेक आणि पहिल्या 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 39 धावा झाल्यात. बघूया किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज विवेक लॉंग रनअपनी ओव्हर द विकेट. येथे ऑन साइडला फटका खेळले सतीश आणि प्रवीण पाटील ही जोडी ते दुसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे. फेकी थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 41 41 धावा झाल्यात. जय कालिका माता कालवार हा संघ देखील न्यू 40+ संघटनेमधून आपल्याला पाहायला मिळतोय. या इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होता. पंचांना प्रश्न विचारला होता मात्र पंच सहमत नाहीयेत. शॉर्टलेग वरून गोरख यांनी चेंडूला उचललाय. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज प्रवीण पाटील धावचित बाद. त्रेचाळीस धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय मरोई स्पोर्ट दिवे हा संघ. राजू पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. त्रेचाळीस धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. फलंदाज बाद झाले 4 बाद 43. यानंतर स्वराज्य कशेली आणि नंदकिशोर खारबाव ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचंय. गती परिवर्तन केलं होतं. फ्लाइटेड डिलिव्हरी दिली होती. ओके एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड. तिसरी धाव देखील पूर्ण आणि अगदी 3 धावा या चेंडूवर पलून पूर्ण केलेली आहेत. धावसंख्या झाली ती 46 आणि पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया 46 झाल्यात. 50 52 की 47 46 की 46 विकेट डॉट आणि इथे एक सिंगल घेतली जाते का पाहावं लागेल. आणि इथे अगदी 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात पूर्ण केलेली आहे आणि फलंदाज धावचित बाद. 47 झाल्यात आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष असेल. चला आपण करूया स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीचं पहिल्या सामन्याची नाणेफेक. दोन्ही संघांनी अगदी एक विजय संपादन केलेले. स्वराज्य कशेली संघाने पहिल्या सामन्यातून जयदुर्ग सुरी हे संघाला पराभूत केलं होतं तर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाने सिद्धिविनायक अंजूर या संघाला पराभूत केलेले आहे. तर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर निश्चितच रमा जिमचे प्रोपायटर मालक बॉडी बिल्डर रमाकांत म्हात्रे यांचा आपण करूया स्वागत आणि सन्मान. रमा जिमचे बॉडी बिल्डर रमाबाई यांचं शाखा प्रमुख चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते बंद्र्या मारुती न्यू 40+ संघाचे अध्यक्ष संतोषजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते रमा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद रमाबाई. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. अगदी जय कालिका माता
कालवार संघाचे ते सदस्य देखील आहेत आणि आपलं शाखा प्रमुख चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक ते स्वागत. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. अगदी बघा उपस्थित आहे संदीप पाटील, संदेश पाटील, थम्स, अगदी स्वराज्य कशेली, गिरीजी मडवी, वेलकम या. आपण देखील अगदी वेळेवर आलात. आपण सहकारी आपण नाणेफेक करून घेऊया. पहिल्या फेरीचा सामना विश्रांतीसाठी थांबलाय. पहिले 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 47 धावा बनवलेली आहेत मरोई स्पोर्ट दिवे संघाने आणि 48 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जय कालिका माता कालवार संघासमोर. बघा खेळाडू कक्षामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपले बंदरामारुती न्यू 40+ संघटनेचे संघाचे सहकारी खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडूंना तिथं पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाहीये. मैदानामधून सुरू असलेला सामना मरोई स्पोर्ट दिवे आणि जय कालिका माता कालवार या संघामधून विजयी संघ छत्रपती शिवाजी महाराज वडनवगार या संघाबरोबर पुढील लढत खेळेल. तर आजच्या दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक अगदी उडवली जाईल. स्वराज्य कशेली आणि नंदकिशोर खारबाव ये. गिरीजी मडवी संघनायक अथवा प्रतिनिधी आपण या. संघनायकाला कॉल करा आणि सांगा की आम्ही नाणेफेक करतोय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघनायक. स्वराज्य कशेली संघाचा संघनायक अथवा खेळाडू आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेक करून घ्या. संघनायकाला कॉल करा आपण प्लीज. नाणेफेक करायची आहे. जयेश पाटील, साई भरत, गिरीश मडवी या. संदेश पाटील वेलकम. संतोषजी तरे नाणेफेक करायचे मान्यवर आपण या. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. रविराज, संतोष तरे आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर आमच्या बंदरामारुती न्यू 40+ चे सहकारी यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. बघा नाण्याचं स्वरूप पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय. या स्पर्धेचे करता धरता कल्याणगावचे शिवसेना शाखा प्रमुख, एका बाजूला दीपकजी म्हात्रे यांचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शाखा चषक 2022 संतोषजी तरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघनायक आवाज देईल? स्वराज्य युवा प्रतिष्ठान जयेश पाटील आवाज देतील. शाखा प्रमुख असं म्हणणे आहे आणि अगेन्स्ट दीपक म्हात्रे आलेले आहेत. नाणेफेक जिंकले संदेश पाटील. तर नाणेफेक जिंकलीत. आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहोत. फक्त आपला निर्णय कळवा आपल्याला. आम्ही क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. तर बघा मित्रांनो दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी युवा प्रतिष्ठान कशेली संघाला आमंत्रित केले. धन्यवाद. करायची
धन्यवाद केने सर. तर पहिला पारी इथं समाप्त झाली आहे. मरुआई दिवे या संघाने 47 धावा इथं काढलेल्या आहेत. 4 गडी बाद झाले होते. सुधाकर, संतोष, प्रदीप आणि सतीश आणि प्रवीण 5 गडी बाद झाले होते. तर 47 धावा इथे केले. दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि अगदी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया सामन्याकडे. 48 धावांचं लक्ष आणि अगदी पहिला चेंडू गॅप मधून खेळलेत. बघूया कव्हर आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत. अनंता अगदी कालिका माता कालवार सिनियर संघाची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. अनंत आणि गोरख. निश्चितच रमाबाई देखील खुश आहेत कारण की 48 धावा आहेत आणि या संघाकडे फलंदाजी चांगली आहे. अगदी रवींदर याचं देखील येणं बाकी आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवर आणि गोलंदाजी देखील खूप मोठी आहे मरोई दिवे संघाकडे. गोलंदाज अगदी स्वेर चेंडू संजय यांच्याकडून पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू वाईट. बघा सुधाकर यांनी नेहमी सुरुवात केलेली आहे मात्र संजय यांना पसंती दिलेली आहे. गेम प्लॅन तर नेहमीच करावाच लागतो मात्र कधी कधी गेम प्लॅन सक्सेस होतो अनसक्सेस पण. इथे चेंडू सीमापार डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा अनंत यांच्या बॅटमधून येतो चौकार. आणि चौकाराने धावसंख्या झाली ती 7 धावा. 48 बनवायचे आहेत आणि पहिल्या 2 मध्ये 7 आल्यात. गोलंदाज संजय राऊंड द विकेट. या इथे ऑन साइडला फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत सतीश. झेल सुटतोय. प्रयत्न चांगला आहे आणि दुसरी धाव अगदी चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यतीश कारण की यतीश हा दमन दौरा 2021 या चषकाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांनी किताब पटकावलं होतं. अगदी सतीश आणि यतीश दोन्ही एकाच बॉडी लँग्वेजचे खेळाडू आहेत. चांगला चपल क्षेत्ररक्षक. धावसंख्या झाली ती 9. संतोष भोईर. संतोष भोईर हे जर झेल घेत आहेत अगदी बघा काय प्रयत्न केला होता. अगदी शॉर्ट फाईन लेग. अतिशय चांगला प्रयत्न संतोषजी भोईर यांनी. राजेंद्र पाटील यांच्याकडून त्यांना झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि अगदी पहिला झेल गेला होता. हाफ चान्स होता. फुल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी एकच धाव. धावसंख्या झाली ती 10. राजन पाटील यांच्याकडून संतोष भोईर यांच्यासाठी झेलला 500 आल्यात. बघा गोरख यांच्यासाठी अगदी वेगवान चेंडू हाताला होता. फुल लेन डिलिव्हरी अगदी परफेक्ट यॉर्कर. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज जो गोलंदाज बांधेल तो अगदी या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करेल. अगदी विकेट मोठी आहे. 48 बनवायचे आहेत. 10 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू फुल टॉस होता. अगदी शॉर्ट मिड ऑफ वर चेंडू सुधाकर यांनी अडवलाय. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण आणि ते तिसरी
आणि तिसरी धाव मात्र अपूर्ण. बघा अगदी गरमागरमी मैदानामधून पाहायला मिळते. नाही अगदी थोडीशी आपसमध्ये चर्चा जरूर होईल. मरोई स्पोर्ट दिवे संघामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली. 2 धावा आल्या. दोन्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12. नाही अगदी मी तर म्हणे की कालवार संघाला जी विकेट द्यायची होती ती त्यांनी दिलेली आहे. मात्र मरोई दिवे संघाला जी विकेट पाहिजे होती ती विकेट अजून खेळपट्टीवर आहे. आणि ह्यालाच खरा 40+ क्रिकेट म्हटलं जाते. अगदी रमाबाई देखील खुश आहेत, तर आमचे सोमनाथ भाऊ नाराज आहेत, कारण की विकेट पाहिजे होती अनंताईंची, मात्र गोरख यांनी विकेट दिली. आणि फलंदाजीसाठी येतोय बाला रवींद्र, अगदी ज्याची आपण गंगामाता गोंदवली क्रीडानगरीमध्ये फलंदाजी पाहिली होती. अतिशय चांगला क्रिकेटर आहे, भरपूर क्रिकेट खेळलेला आहे रवींद्र, आणि त्याच्याकडे क्षमता आहे. अगदी बाराची सरासरी राखायची आहे आणि 12ची सरासरी अगदी पहिल्या षटकामध्ये बरोबर राखलेली आहे. नेक्स्ट मॅच आहे खारबाव आणि कशेली. नाणेफेक जिंकलेली आहे खारबाव संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी कशेली संघाला आमंत्रित केलेले आहे. गोलंदाज सुधाकर, अगदी पहिल्या चेंडूला हलक्या हाताने डिफेन्स खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू गेला ऑन साईडला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आज प्रवीणजी गोंडले यांची गोलंदाजी फार महत्वाची राहील. बघा अगदी दीपकजी म्हात्रे यांनी या स्पर्धेमध्ये खूप सारे पारितोषिक कालपासून ते लावत आहेत. लक्की गोंडले यांच्यासाठी त्यांनी ते आता बक्षीस जाहीर केलेले आहे. जर आपण चेंडू उचलून जर डायरेक्ट टर्मला हिट केला आणि जर अगदी खेळाडू बाद केला तर आपल्याला 200 रुपये दिले जातील. बघा इथे 3 धावा आल्यात. बक्षीस अनाउन्समेंट करण्याआधीच थोडीशी मिसफील क्रिकेटमध्ये होत असतं मित्रांनो. क्रिकेट हा शिकण्यासाठीच खेळला जातोय. कुठलाही खेळ परिपक्व कुठलाही खेळाडू नसतोय. अगदी आपल्याला सर्व गोष्टी या शिकायच्या आहेत. धावसंख्या झाली ती 15 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर 3 धावा. दुसरा चेंडू आहे, पहिला चेंडू डॉट होता. या इथे मोठा फटका खेळलेत, बघूया. चेंडू सीमापार 6 धावांसाठी अनंतांच्या बॅट मधून येतोय षटकार. बघा जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. अगदी षटकार. आणि जय कालिकामाता कालवार संघाचे सिनियर खेळाडू देखील हा जर सामना पाहत असतील तर आपल्या सहकार्यावर अगदी खुश असतील. प्रकाश म्हात्रे, विद्यानंद, सदा म्हात्रे, योगेश, सुनील, अगदी. आणि षटकार बघा कुठल्या गोलंदाजाला मारलेले आहे. सुधाकर या गोलंदाजाला षटकार मारणं हे साध्या फलंदाजाचं काम नाहीये. अतिशय चांगला लेट कटचा फटका पॉइंट क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट आणि रवींद्र यांनी नकार दिलेले आहे. बघा दुसरी धाव घेण्यासाठी अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाला कशिले गावचे नामांकित उद्योजक रामशेठ यांच्याकडून बघा अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाला
एक खास करून मेजवानीची सोय केली जाईल आणि ती देखील अगदी मचव्यामध्ये होडीमध्ये. बघूया या सामन्यातून अजून खूप पल्ला त्यांना गाठायचा आहे. आज सुरुवात चांगली केलेली आहे मात्र. धावसंख्या 22, शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. 12च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि अगदी पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात आणि या इथे आतापर्यंत 10. शेवटचा चेंडू रवींद्र यांच्यासाठी. या इथे चेंडूला सोडून दिले अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट. वाईटनी धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 23. अगदी धावगतीला स्पर्श करताना कालवार संघ आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेतून बघा जयदुर्ग सुरे यांनी ए बी संघ पराभूत वीर तानाजी, चौठाईराव मानकुली बी आणि मिरस्फोट भरोडी अगदी एका साईडचे 5 संघ या स्पर्धेतून बाहेर झाले. ते थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात आणि इथे बघा जेंटलमॅन क्रिकेट अगदी 2 धावा इथे धावून पूर्ण केल्यात आणि धावसंख्या झाली ती 25. येणारे चेंडू 12 आणि धावा बनवाव्या लागतील 23. 12 मध्ये 23 आणि पहिल्या 12 मध्ये 25 बनवल्यात. म्हणजे सामना अजूनही 50-50 आहे अगदी. कारण की येणाऱ्या गोलंदाजीतून आपण प्रवीण गोंडली, सतीश की मात्र अजून कुठला गोलंदाज यूज करतील बघूया. प्रवीण पाटील देखील आहेत. चर्चा तर होणारच आहे. खर्च आहे तो चर्चा जरूर आहे. इथे अगदी चर्चा सध्या तरी शाखा प्रमुख चषक 2022 ची आहे. नी 40+ बंदऱ्यामारुती काल्हेर आयोजित शाखा प्रमुख चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची ही चौथी लढत मैदानामध्ये सुरू आहे. या सामन्यातून विजयी संघ छत्रपती शिवाजी महाराज वडनगर या संघाबरोबर दुसऱ्या फेरीची दुसरी लढत खेळेल. चला गेम स्पीडअप करा प्लीज. वेळे अभावी आपल्याला सर्व सामने वेळेवर संपवायचे आहेत. चला शतरक्षण लावून घ्या प्रवीणजी गोंडले. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण आहे. गोलंदाज सतीश. बारा 23 आणि पहिला चेंडू अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी आणि इथे डॉट चेंडू. अगदी फसवा चेंडू टाकला होता. गती परिवर्तन बघा सतीश गोलंदाजीसाठी ओळखला जातोय. अगदी पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. 11 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. इथे निर्धाव चेंडू येतोय. अगदी बघूया.
इथे अजून एक निर्धाव येतोय बघा. 12 मध्ये 23, आता 9 मध्ये 23 आलेली आहेत. सामन्यावर पकड जणू काही मजबूत केलेली आहे गोलंदाज सतीश यांनी. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. इथे अजून एक डॉट, चौथा चेंडू सलग डॉट आलेले आहे बघा. समोर फलंदाज आपल्यापेक्षा मोठा आहे तर त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं. इथं सिनियर खेळाडू आनंद याच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळते. बघूया आता मात्र चेंडूला हलक्या हातानं खेळलेत. बघूया एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि ते 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव म्हणजे येणारे चेंडू आता 7 आणि धावा बनवायचे 22. आता सामना 60-40 आहे. 60-40 मी तर म्हणेन की 60% आता मरवाई आणि 40% कालवार. बघूया 7-22 12-23 आणि या इथे रवींद्रने ऑन साइडला फटका खेळलेत आणि बघा इथे काय रणनीती आहे. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून दोन्ही संघांकडून क्रिकेट खेळला जातोय. मात्र मैदानातून जो जिता वही सिकंदर. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. अगदी 6 चेंडू आणि 21 धावा. बघूया रवींद्र खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा अगदी जय कालिका माता कालवार संघाला असतील. सहा चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. बघा प्रवीण पाटील आले नाहीत, प्रवीण गोंडली लक्कीबाई आली नाहीत. गोलंदाजीसाठी राजू पाटील याला आमंत्रित केलेले आहे. अगदी संघामध्ये चांगली गोलंदाजी करणारे अजूनही खेळाडू आहेत मात्र इथे राजू पाटील याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. अगदी जर्सी क्रमांक बघा 777. बघूया इथे 21 वाचवायचे आहेत आणि 7-21 काय योगायोग आहे बघा. बघा सोमनाथ भाऊंचं लक्ष बघा आणि रवींद्रच्या बॅट मधून पहिलाच हवाई फायर. आता येणारे चेंडू 5 आणि धावा बनवायला लागतील 15. धावसंख्या झालेली ती 33 धावा. 33 धावा झाल्यात. 5 मध्ये 15ची गरज आणि रवींद्र स्ट्राईक वर. इथे दबाव गोलंदाजावर. पंचांचा इशारा वाईट. 5-14 इक्वेशन. धावसंख्या झाली ती 34. 48 बनवायचे आहेत. गोलंदाज राजू येथे ऑन साइडला खेळलेत. बघूया एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 4-12. बघा आता आनंदाने जरी तुम्ही बात नाही केला तर धाव मात्र पूर्ण होईल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही त्यांना संधी बरीच दिली. आता जर तुम्ही त्या संधीचं सोनं केलं नाही तर एक धाव मात्र कालवर संघाच्या फलकावर ऍड होईल. 12 धावा झाली आहेत आणि 2 उडवायचे आहेत. इथे चेंडूला अगदी सोडून दिलं होतं बघा. कुठेतरी लेंथ मापण्यामध्ये चुकी केलेली आहे. 3-12. 3-12चं इक्वेशन. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. 3 मध्ये 12.
या इथे ऑन साइडला फटका खेळले ते एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आता 2 मध्ये 10, एकूण धावा झाले 38. 2 मध्ये अजूनही 10 ची गरज आहे. बघा अनंत यांनी जे पहिले 5 चेंडू खाल्ले सतीशाचे, तिथून कुठेतरी सामन्याला कलाटणी लागली होती. अगदी सामना झुकला होता मरोई दिवे संघावर, मात्र अजूनही रवींद्र खेळपट्टीवर आहे. आणि इथे स्वेर मारा, इथे लाईन चुकीची. 2 चेंडू आणि 9 चेसिंग कंपल्सरी. 2-9चं इक्वेशन आहे. या इथे फटका खेळले, उंची जास्त लांबी कमी, चेंडू मिड विकेट वर लँड होतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा 2 धावा कंप्लीट केलेली आहेत आणि इथे 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काल सामना झाला होता चौथ्यावर मानकुली बी आणि गावदेवी स्पोर्ट पाये 1 मध्ये 7. तसाच सामना इथे आपण पाहतोय. बघूया आता जर अतिरिक्त चेंडू टाकला नाही तर सामन्यावर मरोई दिवे संघ विजय संपादन करेल आणि एखादा अतिरिक्त चेंडू आला तर पुन्हा कालवार संघ सामन्यामध्ये कमबॅक करेल. बघा सोमनाथ भाऊ अगदी समोरच्या कक्षामधून पुढे आलेले आहेत आणि इथे षटकार. बघा क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शन मध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला काय किंमत असते. अगदी एका धावेनी हा सामना इथे गमावलेला आहे. अगदी मी तर म्हणेन की कालवार संघाने देखील चांगली फाईट दिली, मात्र 5 चेंडू जे सतीशाचे डॉट 4 गेले तिथून सामना कुठेतरी कलाटणी देणारा षटक ठरला होता. अभिनंदन मरोई दिवे, हार्ड लक, टफ लक. जय कालिका माता, कालवार, हार्ड लक. हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक